नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नागपूर महानगरपालिकेकडून चालवली जाणारी सिटी बस सेवा बंद आहे आणि 5 महिन्यांपासून वाढीव वेतन मिळत नसल्यानं बंद पुकारलाय। कंत्राटी कामगार संघटना आणि भारतीय मजदूर संघाचा आंदोलनामध्ये सहभाग आहे। चालकांच्या आंदोलनाला वाहकांनी समर्थन दिल्यानं बस सेवा ठप्प आहे। येवल्यामध्ये दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीनं घरकुलाच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण। अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जागा राखीव करून द्यावी, अतिक्रमण ताबडतोब थांबावं अशा अनेक मागण्यांसाठी उपोषण। बीडमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांच्या समर्थनार्थ सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन। थोरात यांचं निलंबन रद्द करण्याची मागणी आहे। वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाच्या गैरसोयीबाबत ग्रामस्थांचा वैद्यकीय अधीक्षकांना घेराव। 15 दिवसांमध्ये सुविधा न दिल्यास रुग्णालयाला टाळं ठोकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। परंडा तालुक्यामधील कुंभमेळमधील शेतकऱ्यांचं विजेसाठी आंदोलन सुरू आहे। कुंभमेळ फिडरला 6 तास वीज मिळावी अशी मागणी आहे। अमरावतीमधल्या मेळघाटमधील हतरू रुग्णालयामधील डॉक्टरसह 4 जणांचं निलंबन झालं। आरोग्यमंत्री आबिटकरांकडून कारवाई करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश। नागपूरमध्ये हिंसाचार झालेल्या परिसरामध्ये अद्यापही चोख सुरक्षा व्यवस्था आहे आणि संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर। संचारबंदी हटवल्याच्या 4 दिवसानंतरही पोलीस सतर्क आहेत। महाल परिसरामध्ये मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन तैनात करण्यात आल्या। मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस अलर्ट मोडवर। मोदींच्या दौऱ्याला विरोध करणारे मेसेज, व्हिडिओ, रील तयार करणारे, शेअर करणारे पोलिसांच्या रडारवर येतील आणि नागपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियावर वाढवलाय डिजिटल पेट्रोलिंग। येत्या गुढीपाडव्यापासून राज्यामधील परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठीमध्ये असेल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे परिवहन विभागाला निर्देश। मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉरची गरज आहे। मनसेच्या चित्रपट सेनेच्या अमय खोपकरांची ट्विट करत मागणी। सेन्सॉर बोर्डकडून मराठी चित्रपटांना दिली जाणारी वागणूक ही चीड आणणारी आहे। खोपकर यांच्याकडून संताप व्यक्त। सिंधुदुर्गमध्ये उद्या पालकमंत्री नितेश राणे यांचा जनता दरबार। उद्या दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये जनता दरबार पार पडणार आहे। बच्चू कडू यांनी दिवंगत शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वीच शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे कैलास नागरे यांची आत्महत्या। बच्चू कडू यांनी नागरिक यांच्या कुटुंबियांना भेट घेतली आहे, तसंच शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे मुलांच्या। कोल्हापूरमधल्या इचलकरंजीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल आवास योजनेचा सुधारित आराखडा तयार करण्याची मागणी होते। योजनेच्या अंमलबजावणीसाठी 14 एप्रिलपासून बेमुदत उपोषण। नाशिक जिल्हा बँकेकडून 170 कर्ज थकबाकीदारांना शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। थकबाकीदार शेतकऱ्यांकडून बँकेला 2,82,लाख,55,000 रुपये येणं बाकी आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नामकरणावरून साधू महंतांमध्ये वाद। रेकॉर्ड तपासूनच निर्णय घेणार, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। पालिकेमध्ये झालेल्या साधू महंतांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे भूमिका। पुण्यामधील ससून रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। विनयभंगामधील आरोपी रुग्णालयातून पळालाय। छातीमध्ये दुखत असल्यानं केलं होतं दाखल आणि संतोष साठे असं आरोपीचं नाव आहे। पुण्याच्या खडकीमध्ये 10 लाखांची रोकड हिसकावून आरोपींचा पोबारा, तर तोंडाला रुमाल बांधून दुकानाबाहेर थांबलेल्या महिलेला हातामधील रोकड हिसकावली आहे। 24 तासाच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। चंद्रपूरमधील वाघ शिकार टोळी प्रकरणी राजुरा न्यायालयामध्ये अखेर आरोपपत्र दाखल झालंय। आरोपपत्रामध्ये बहेलिया टोळीच्या 29 पैकी 13 आरोपींना अटक केल्याचा खुलासा करण्यात आलाय। वाघ शिकारीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस असल्याचा दावा। नाशिकमधील सुरगाणा गटविकास अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यामध्ये। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत बिल काढण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा प्रकार। छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी सोडून गेल्याच्या विरहामधून चोरल्यात 15 दुचाकी। चोरी करणारे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। नांदेडमध्ये गुंगीचं औषध देऊन आता गुरांची चोरी करण्याचा प्रयत्न झाला। शेतकऱ्याला जाग आल्यानं प्रकार उघडकीस आला। तस्करांनी गुरांना सोडून पळ काढलाय। किनवट तालुक्यातल्या कोल्हारी या गावाजवळची घटना आहे। अहिल्यानगरमध्ये दरोडेखोरांच्या टोळीला अटक झाली। दरोड्याच्या प्रयत्नामध्ये असताना स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली। बुरुडगाव या परिसरातली घटना आहे। नाशिकमधील शाळेतून घरी जात असताना रिक्षा चालकानं छेड काढल्याचा प्रकार। 2 संशयितांविरोधामध्ये भद्रकाली पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। नागपूरमध्ये घरात एकटं राहत असलेल्या वृद्ध व्यक्तीला लुटलं। 21 वर्षीय आरोपीला बेड्या। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात आला।
शहापूरमध्ये विद्युत रोहित्रांची अवस्था दयनीय आहे. उघड्या विद्युत रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. या विद्युत रोहित्रांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत्या. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये जुन्या बस स्थानकामधील इमारतीचा स्लॅब पडलाय. एक प्रवासी महिला गंभीर जखमी आहे. बस प्रशासनाचं दुर्लक्ष, प्रवासी वर्गामधून तीव्र नाराजी. न्यायालयाच्या आदेशानुसार वाईमधील भीमनगर झोपडपट्टी जमीनदोस्त. जागेचे मालक दीपक ओसवाल यांच्याकडून झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन. यवतमाळमध्ये प्राध्यापक आत्महत्या प्रकरणी 34 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. संतोष गोरे यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केलेली होती आणि यावेळी सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या 34 जणांवर गुन्हा दाखल. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 7,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. मार्चमध्ये वीज बिलं थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरणची कारवाई. नागपूरमधील 5,000 ग्राहकांचा कारवाईमध्ये समावेश आहे. नांदेड महानगरपालिकेचा 28वा वर्धापन दिन. लोकाभिमुख उपक्रम राबवण्याचा महानगरपालिकेचा निर्णय. 28 वर्षात 30 कोटीवरून 1,523 कोटी रुपयांपर्यंत गेलंय नांदेड महानगरपालिकेचं बजेट. डॉक्टर महेश कुमार डोईफोडे आयुक्त यांची माहिती. गोंदियामधील जिल्हा परिषद शाळांमध्ये 21% शिक्षकांची पदं रिक्त आहेत. पटसंख्या असूनही शिक्षक नाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोण शिकवणार, पालकांचा हा सवाल. 1 एकरवरील मिरची पिकावर अज्ञातांकडून तणनाशक फवारणी करण्यात आली आहे. सांगलीच्या पलूसमधला प्रकार आहे. तणनाशक फवारणीमुळे झाडं करपली आहेत. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. जळगावच्या चुंचाळे इथं पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात. तर 4 किलोमीटर रस्त्यावरील 50 वर्षांपासूनचं अतिक्रमण हटवण्यात यश आलंय. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लागवडीचा 16 वर्षातील उच्चांक. 3,57,253 हेक्टरवर कांद्याची लागवड. गतवर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीमध्ये सरासरी 30% वाढ झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव 5 दिवस बंद. कांदा आणि भुसार मालाचे लिलाव 5 दिवस बंद राहतील. 28 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान लिलाव बंद राहील. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक. गव्हाच्या दरामध्ये घसरण. गव्हाला प्रति क्विंटल 2,000 ते 2,800 रुपये दर मिळत असल्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 3,000 रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरची विक्रीसाठी दाखल झाली आहे. मिरचीच्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते. 150 ते 350 रुपये प्रति किलो दरानं मिरचीची विक्री सुरू आहे. नंदुरबारमधील स्वस्त धान्य दुकानदारांना 5 महिन्यांपासून कमिशन मिळालेलं नाहीये. कमिशन मिळत नसल्यानं स्वस्त धान्य दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनानं लवकरच स्वस्त धान्य दुकानदारांचं कमिशन देण्याची मागणी होते. नंदुरबारमधील शासकीय कार्यालयांनी वीज बिल भरलं नाही तर वीज पुरवठा खंडित होणार आहे. शासकीय कार्यालयांवर 2,17 लाखांची थकबाकी आहे. 31 मार्चपर्यंत वीज बिल भरण्याचं आवाहन. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये अमरावतीमध्ये उन्हानं मागच्या 3 वर्षाचा रेकॉर्ड मोडलाय. तापमान 40 अंशांच्या वर. पुढील काही दिवसामध्ये तापमान 1 ते 2 अंशांना वाढण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यामध्येच गोंदिया जिल्ह्याचं तापमान 36 अंशांवर. एप्रिलमध्ये पारा 40 अंशांवर जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उन्हाच्या चटक्यापासून नागरिक हैराण झालेले आहेत. संभाजीनगरच्या सोयगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी. निमखेडी बस थांब्यावर विसाव्यासाठी थांबलेल्या तरुणाचा मृत्यू झालाय. सोयगाव तालुक्यात 39 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. शेतीचं नुकसान. कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस. तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यामधल्या द्राक्ष बागा भुईसपाट झाल्यात. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. सरकारनं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्री अवकाळी पावसाची हजेरी. ढगाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. पाली, खानू, वळके, सरवेली, नाणीज, जाकादेवी या भागामध्ये पावसाची हजेरी. याचा आंबा काजूला फटका बसण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामधील शेतीला अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा फटका. अचानक झालेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातल्या राळेसारमधील टरबूज बाग मातीमोल झाली आणि शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं त्यामुळे नुकसान झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 36 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील 8 दिवसामध्ये 20 गावांची यामध्ये भर पडली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं पाणी पातळीमध्ये घट झाली आणि पाणी टंचाईची समस्या वाढली. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. 2 दिवस पाणीपुरवठा नसल्यामुळे शहरात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या परिसरामधील वाड्या वस्त्यांवर नागरिकांची पाहण्यासाठी वणवण. खामगाव, मावळ, मोरगेवाडी, चांदेवाडी, माळवाडी येथील निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या जलवाहिन्या आणि उंदरांनी कुरतडून टाकलेल्या आहेत.
साताराच्या चांदवडीमध्ये वॉटर एटीएमच्या माध्यमातून 5 रुपयामध्ये 10 लिटर पाणी मिळणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते वॉटर एटीएमचं लोकार्पण करण्यात आलं आहे. इगतपुरीच्या वाळविहिरी या गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. महिलांचं ठिय्या आंदोलन आणि टीव्ही 9नं बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. नागरिकांनी मानले टीव्ही 9चे आभार. राज्यातील तापमानामध्ये वाढ झाली आहे. धरणामधील जलसाठा कमी झाला आहे. राज्यातील धरणांमध्ये 49% पाणीसाठा आहे. पाणीसाठ्याबाबतच जलसंपदा विभागाची आकडेवारी. मराठवाड्यामधील धरणांमध्ये 46% पाणीसाठा तर नागपूर विभागात 46% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जळगावमधील गावांमध्ये 219 ठिकाणी पाण्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलंय. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या. साताराच्या कोरेगावमधील तळवाडे समंत या गावामधील श्रीमंत झांजुर्णे कुटुंबियांची राजकीयदृष्ट्या इतिहासामध्ये नोंद झाली आहे. सलग 53 वर्ष एकाच घरात सरपंच पद राहिल्यामुळे झांजुर्णे कुटुंबाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं दखल घेतली आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये शिवसेना युवासेनेच्या विजय महाराष्ट्र दौऱ्याचा 4था टप्पा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये नव्या कार्यकर्त्यांना प्रवेश तसंच नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. जळगावच्या भुसावळ शहरामध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ. रस्त्याच्या कामांसह शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. परभणीमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन. न्यायालयामधील प्रलंबित 7,567 प्रकरणं निकाली निघालेली आहेत आणि 19,39 लाखांपेक्षा जास्त रकमेची वसुली झाली. वर्धा जिल्ह्यामधील 112 टीबी मुक्त ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषद गौरव झालाय. 11 ग्रामपंचायतींना रौप्य तर 101 ग्रामपंचायतींना कांस्य पदक देण्यात आलंय. बुलढाण्याच्या निपाणामध्ये महापूजा आणि अखंड दत्तनाम सप्ताहाला सुरुवात. स्वामी गोवर्धन बन महाराजांच्या प्रवचनासाठी भाविकांची मोठी गर्दी. शोभायात्रेच्या स्वागतानंतर महाप्रसाद वितरणानं सप्ताहाची सांगता होणार आहे.